मी दुपारी सांगितलं, घटना घडली, लगेच माझ्या कानावर आली आणि त्यानंतर मी इथले SP आहेत बाळासाहेब पाटील त्यांच्याशी बोललो. जिल्हाधिकारी विमानात बसणार होते, त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बंगलोरचे निघाले होते, त्यांच्याशी मी बोललो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. झालेला प्रकार अतिशय निषेधार्ह आहे, अतिशय म्हणजे वाईट आहे, त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी झालं, बघणाऱ्यांनी केलं आणि ज्या पद्धतीने या गुंडांनी मिळून गुंडच म्हणेल मी त्यांना, असं 7-8 जणांनी मिळून पत्रकारांना ज्या पद्धतीने मारहाण केली, खरं म्हणजे यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. सगळ्या घटनेच्या पण चौकशीच्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि कोणीही दोषी यातून सुटणार नाही. अतिशय कडक कारवाई, कारण आता कुंभमेळा आहे समोर, भाविकांची गर्दी सतत त्र्यंबकेश्वरला असते ना, अशा ठिकाणी अशा प्रवृत्तीचे लोक जर वसुली करत असतील आणि लोकांची मग दादागिरी रोजची अरेरावी अशाही तक्रारी त्यांच्या आलेल्या आहेत आणि पत्रकारांनाच त्या ठिकाणी वारंवार त्यांनी सांगून सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे ही अतिशय निषेधार्ह आहे, अतिशय चुकीची आहे. त्या संदर्भामध्ये अगदी वरिष्ठ पातळीवर आम्ही त्या ठिकाणी चौकशी करतो आहोत. संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि यातून कोणी वाचनांनी अतिशय कडक कारवाई आम्ही त्यांच्यावर करतो. मात्र आहे त्या ठिकाणी रेकॉर्डवरील आहे अशी देखील माहिती ज्यांना अटक केली आहे जे मारहाण करणार ते काही रेकॉर्डवरील आहे अशी देखील माहिती समोर येते. आता ते चौकशीचा भाग आहे, बघू त्याच्यावर आधीचे काय गुन्हे आहेत काय. आणि मी तशा संदर्भामध्ये सुद्धा त्या अनुषंगाने सुद्धा चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. SP आहेत, ते या ठिकाणी चौकशी करतायत, स्वतः चौकशी करतायत. मी स्वतः त्यांना चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई, कठोर कारवाई आरोपींवर करण्याचे आदेश दिलेले आहेत. मी आधी तेच सांगितलं की नुसतं पत्रकारच नाही तर या ठिकाणी दिवसभर अनेक लोक देशभरातून अनेक भाविक त्या ठिकाणी जात असतात आणि अशा पद्धती जर त्या कुठे वर्तन होत असेल की स्थानिक पत्रकारांची अशा पद्धतीने वर्तन करत असतील तर मग बाकी लोकांचं काय. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशीचे आदेश मी या ठिकाणी दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा दिलेले आहेत आणि लवकरच या संदर्भात जे यातले गुन्हेगार आहेत, प्रमुख जे अट्टल गुन्हेगारी आपण जे म्हणतात की ते रेकॉर्डवरचे आहेत, त्यांची माहिती घेतली जाईल आणि त्यांना कठोर शासन केलं जाईल. संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात येईल का? अजून मला या संदर्भात खरंच अजून माहिती नाही. हा ठेका कुणाचा आहे, कोणी घेतला आहे, याची मुदत संपली आहे का नाही संपली आहे, आपल्याकडूनही कळत आहे की याची मुदतही संपलेली आहे. मी निश्चित जिल्हाधिकाऱ्यांना, कारण ते रात्री उशिरात मला वाटतं 8-8:30ला बँगलोर या ठिकाणी आलेत आणि मी त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. उद्या मी दिवसभर नाशिकमध्ये आहे. मला वाटतं उद्या या गोष्टीचा सगळा खुलासा होईल. भाऊ, यामध्ये खरं तर जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची जशी मागणी होते त्याच पद्धतीने त्या ठेकेदार ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने पावत्या गोळ्या करतात, या राज्यातून परराज्यातून तिथे भाविक येतात आणि त्या ठिकाणी देखील त्या भाविकांना देखील मारहाण केली जाते, त्या भाविकांना देखील आरेरावी केली जाते. या निमित्त ती बंद करण्यात येईल का आणि पावत्या ज्या आहेत त्या बंद करण्यात येईल? आता या संदर्भामध्ये कोण ठेका चालवतंय, कोणी त्यांना दिलेले आहे, ठेका दिलेला आहे, कोणाच्या भरोश्यावर ते वसुली करतायत, म्हणजे या संदर्भामध्ये मी सुद्धा अनभिज्ञ आहे. पण मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी मला रात्री सांगितलं 9 वाजता की मी सर्व उद्या चौकशी करून आपल्या समोर ही माहिती देतो. मला वाटतं ही सगळी चौकशी झाल्यावर म्हणजे उद्या काही फार वेळ लागणार नाही, पण एका दिवसातच आपण ही सगळी चौकशी उद्या संपवूया आणि त्यानंतर काय जे समोर येईल त्या अनुषंगाने आपण कठोर कारवाई, कडक कारवाई या सर्वांना करू. पोलिसांवर अजिबात दबाव येणार नाही. कोणी किती जण आले ना अशी दादागिरी खपुरे घेतली जाणार नाही. म्हणजे मारठोक करायची परत 100-200 लोकांनी याच्यात दादागिरी करायची हे आता अजिबात चालणार नाही. कोणी हे खपून घेणार नाही. पोलिसांना या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. आता SP साहेब सोबतच आहेत, त्यांनाही सांगितलेलं आहे या संदर्भात कोणाची हयगय केली जाणार नाही. कोणी किती जण या काही करा, पण त्याची चूक असेल त्याला निश्चित कडक शासन होईल. कुंभमेळा प्रमुख म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये या पद्धतीने टोळके जमा होऊन आज पत्रकारांवर हल्ला केला. त्या टोळके जे जमा होतात त्याच्यावरती काही पर्याय करता येईल का? निश्चित अशा पद्धतीने जर कोणी दादागिरी होत असेल, लोकांना त्रास दिला जात असेल, सगळी चौकशी आपण करू. काही लोकांची जी माहिती मागेल, स्थानिक तिथले काही पुढारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, NGO असतील, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि यात काही तथ्य असेल तर निश्चित यांचा चांगला कायमचाच बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करू.